पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा भक्तिभावात साजरी। सामूहिक गुरुचरित्र पारायणाची सांगता, 70 सेवेकऱ्यांचा सहभाग, नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवापूर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सामूहिक गुरुचरित्र पारायण सप्ताहात सुमारे 70 सेवेकऱ्यांनी पारायणात सहभाग घेतला, तर असंख्य महिला, पुरुष व भाविकांनी सेवा रुजू करून कार्यक्रम यशस्वी केला। सप्ताहाची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी विधिवत गुरुपूजनाने करण्यात आली। या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांचा आकर्षक दरबार सजविण्यात आला होता। सप्ताहभर विष्णू सहस्त्रनाम, गुरुचरित्र व भागवत पारायण, नाम जप, आरती आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजनानंतर महाआरती करण्यात आली व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दिवसभर असंख्य भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला। कार्यक्रमाला आमदार शिरीष कुमार नाईक, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, नगरसेवक धर्मेश पाटील, तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले। उपस्थित मान्यवरांनी केंद्राच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत सेवेकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे यांनी केंद्राची नवीन कार्यकारिणी जाहीर केली। त्यामध्ये आजीवन सदस्य म्हणून प्रमिलाताई पाटील व हरीश पाटील, केंद्र प्रतिनिधी म्हणून संदीप चौधरी, सचिव म्हणून गजेंद्र सूर्यवंशी, खजिनदार म्हणून कल्पेश थेटे, तर सदस्य म्हणून धर्मेंद्र वाघ, शरद लोहार, नरेंद्र कुलथे, अर्पण अग्रवाल, भूषण पाटील, निलेश ढोले यांची नवीन वर्षासाठीची निवड करण्यात आली आहे। यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले। केंद्राच्या आध्यात्मिक परंपरेला साजेसे अधिक प्रभावी, कार्यतत्पर व समाज उपयोगी उपक्रम राबवून भाविकांची सेवा करण्याची अपेक्षा उपस्थित मान्यवर व सेवेकऱ्यांनी व्यक्त केली।